हॅलो बाळांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फिजिक्सच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट. त्याबद्दल आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये स्पीड, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. खूप सिंपल कन्सेप्ट आहे. फिजिक्स ही दोन चालवून जाते. जर हे कळालं तुम्हाला, हे जर तुम्हाला कळालं तर फिजिक्स तुम्हाला सगळं कळालं. तर बघूयात स्पीड. आता स्पीड जर जाणून घ्यायची असेल ना, तुम्ही स्वतःला एक इन्सिडेंट बघितला असेल की जो काय पुण्यामध्ये घडला, बरोबर नाही? मग एक मुलगा श्रीमंत वडिलांचा, तो मुलगा श्रीमंत पालकांचा तो मुलगा, त्याच्या हातामध्ये पोर्शे कार, बरोबर नाही? बाप खूप मोठा श्रीमंत आणि हातामध्ये पोर्शे कार आणि हातामध्ये काय बाटली, बाटलीच्या बाजूला कोण? अप्सरा, बरोबर नाही? आणि तीन गोष्टी असतात लाईफ मध्ये पाहिजे काय ना, मग बरोबर नाही? त्याने केलं काय, रात्री ड्रिंक केला आणि काय गाडी चालवायला लागला. पोर्शे कार स्पीड तुम्हाला माहिती आहे खूप जास्त असणार. आणि बसल्यानंतर सोबत कोणी जर असत, आपण काय अजून जास्त फ्रंटमध्ये गाडी चालवतो आणि जे नाही करतो ते करतो. झालं तसंच गाडी भरधावामध्ये जे काही डिस्टन्स कव्हर करत होते ते कितीतरी वेळेमध्ये कव्हर करत होते. दॅट इज कॉल्ड स्पीड. गाडी खूप स्पीड मध्ये होते. आपण असं का म्हणतो? कारण का त्यांनी जे काही डिस्टन्स कव्हर केलं बाळा, ते कितीतरी वेळेमध्ये कव्हर केलं. दॅट इज कॉल्ड स्पीड. तुम्ही त्या उदाहरणावरून लक्षात सुद्धा जाणून घेऊ शकता ते की जे काही पुण्याचं जे मॅटर झालंय की पोर्शे कारने त्या दोघांना उडवलं आणि दोघांचे मृत्यू झालाय, त्याची स्पीड खूप जास्त असणार. कारण का त्याचे डिस्टन्स कव्हर केलंय, ते डिस्टन्स कितीतरी वेळेमध्ये कव्हर केलं. दॅट इज कॉल्ड स्पीड. बरोबर नाही? समजलं की नाही बाळा? आणि स्पीड, व्हॉट इज युनिट ऑफ द स्पीड? दॅट इज अ मीटर पर सेकंड. कारण डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलंय आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा सांगितलंय. त्यानंतर आपले सेकंड कन्सेप्ट आहे व्हेलॉसिटी. कुठली सिटी? व्हेलॉसिटी. व्हॉट इज अ व्हेलॉसिटी? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ द व्हेलॉसिटी? दॅट इज कॉल्ड एज अ मीटर पर सेकंड. सिंपल आहे. मी तुम्हाला सांगितलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे काय? ए आणि बी. तुम्हाला सांगितलं होतं एखादा एक व्यक्ती अनिकेत, तो कुठे जातो? स्कूलला. आणि त्या दोघांमधलं जे काही शॉर्टेज डिस्टन्स आहे, ते शॉर्टेज डिस्टन्स काय असणार? शॉर्टेज डिस्टन्स काय असणार? डिस्प्लेसमेंट. आणि दॅट इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी. कुठली सिटी? व्हेलॉसिटी. आणि थर्ड कन्सेप्ट आहे आपली ऍक्सेलरेशन. कुठला? ऍक्सेलरेशन. व्हॉट इज ऍक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट इज कॉल्ड एज अ ऍक्सेलरेशन. सिंपल आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? थोडक्यामध्ये त्याला मराठीमध्ये त्वरण म्हणतात, ना की वरण. त्वरण. तर आपला जर ऍक्सेलरेशन जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक गाडी, सर्वांनी डायग्राम काढले, डायग्रामला असायचं नाहीये. ही जी गाडी आहे, ती गाडी निघाली या पोर्शन पासून या पोर्शन पर्यंत. आता ह्या जी गाडी स्टार्ट केली, गाडीमध्ये कोणतरी बसला आणि गाडीने गाडी स्टार्ट केली. गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडीची काहीतरी स्पीड असेल ना, काहीतरी व्हेलॉसिटी असेल ना. आणि ती गाडीची जी व्हेलॉसिटी असणार ती काय असणार? इनिशियल व्हेलॉसिटी. अरे बरोबर आहे. कशासाठी? कुठली व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी. आणि इनिशियल व्हेलॉसिटी which is denoted by the small u, initial velocity. आणि त्याची जे मॅक्सिमम व्हेलॉसिटी असणार, फायनल व्हेलॉसिटी, काहीतरी व्हेलॉसिटी असणार की जास्त असणार इनिशियल व्हेलॉसिटी पेक्षा. दॅट इज कॉल्ड एज फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे दोघांचा डिफरन्स फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. दॅट इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. कुठला? ऍक्सेलरेशन. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ द ऍक्सेलरेशन? दॅट इज अ मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज ऑल these things which are related to the speed, velocity and acceleration. I hope you understood. येणार आहोत या स्लाइड मध्ये डिस्टन्स. व्हॉट इज डिस्टन्स? Distance is the actual path traveled by an object in a motion while going from one place to or one point to other point. That is called as a distance. हा किस्मार का नाही, या इथून यांनी गाडी स्टार्ट केली, इथून इथे येणार. दॅट इज कॉल्ड एज अ डिस्टन्स. आणि हे जे काय अंतर कव्हर केलं त्याला आपण काय म्हणणार? डिस्टन्स. थोडक्यामध्ये एकदम सिंपल आहे. आपली गाडी काढायची, प्रयोग नाही, तुमच्या पिल्लूच्या घरी नेऊन थांबायचे. तुम्ही जे काय आन्सर, म्हणजे तुम्ही जे काय डिस्टन्स कव्हर, तुम्ही जे काय अंतर कव्हर केलं त्याला आपण काय म्हणणार आहे? डिस्टन्स. खतम. नाही, डिस्टन्सचं युनिट काय असणार आहे? मीटर. पण त्यानंतर काय? डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. दॅट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. सिंपल आहे. थोडक्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्कूलला जाता, इथं स्कूल आहे असा कन्सिडर करा. तुमचा रस्ता असा ए टू बी, बी टू सी, ए टू बी, बी टू स्कूल. हा म्हणजे हा रस्ता आहे. त्यानंतर काय? हा शॉर्टकट आहे. थोडक्यामध्ये आता इथं काय ना, हे बाब्याचं घर, बरोबर नाही? त्यानंतर काय? डायरेक्ट स्कूल. की हा इथून निघाला अनिकेत कुठून निघाला? त्या रस्त्याने निघाला बाब्याच्या घरी, बाब्याच्या घरून डायरेक्ट कुठे? स्कूलमध्ये. परंतु त्याला काय, हा तो कधी काळी प्रिफर करतो, मग तो रोज जातो कोणत्या रस्त्याने? त्याच्या पिल्लूच्या घराकडनं, बरोबर नाही? कोण? पिल्लू. हा, तर त्या पिल्लूच्या घराकडनं तो जाणार आहे आणि तिथे डिस्टन्स ते काय? शॉर्ट डिस्टन्स आहे. मग तो अजिबात जाणार कुठून नाही? पिल्लूच्या घराकडनं. म्हणजे काय? डिस्टन्स किती आहे? 7 मीटर आहे ना, बरोबर नाही? हा इकडे बाबा काय खूप लांबवर होता, म्हणजे 10 मीटर आणि 5 मीटर किती झाली? 15 मीटर.
हे लॉंग अंतर झालं, लॉंग डिस्टन्स झालं, त्याच्यापेक्षा हा शॉर्टकट आहे. शॉर्टकट किती? 7च मीटर आणि डबल बेनिफिट आहे ना, बघायला भेटतं ना. जेवली झोपली बरोबर नाही, खाल्लं जेवलं जे काय असेल ते, कशी हे सगळे इथून बघायला मिळणार आहे. म्हणून काय कुठला रस्ता प्रिफर करणार? ए टू स्कूल आणि काय कुठून जाणार म्हणजे ह्या रस्त्याने जाणार आहे आणि दॅट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट दॅट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. म्हणजे दोघांमध्ये जेवढं काही शॉर्टेज डिस्टन्स असेल, मिनिमम डिस्टन्स दॅट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर थोडक्यामध्ये आपली इथं कोण उभी आहे? माधुरी. माधुरी जो अधुरी व हे माधुरी, ही माधुरी दीक्षित इथं उभी आहे, बरोबर नाही? तुम्हाला मध्ये त्यांना ब्युटी ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे ब्युटी जर नसले किंवा चाललंय 2 गुंड्याचं वजन, कोणी पिक्चर मध्ये घेणार का? नाहीये. मग गुंडा म्हणून ऍक्टिंग करावं लागणार. त्यासाठी काय त्यांना ब्युटी मेंटेन ठेवावी लागते बाळा. आणि त्यासाठी काय करावं लागणार? एक्सरसाइज. मग आपली जी माधुरी आहे ते काय, हा 360 मीटरचा राऊंड आहे. किती? 360 मीटरचा राऊंड माधुरीने जो स्टार्ट केला राऊंड मारणं, बरोबर नाही? अशा असताना आपण आले कुठे? इथे, बरोबर नाही? आता तिने जे डिस्टन्स कव्हर केलं ते किती असणार तुम्ही सांगा? 360 मीटर. इज इट राईट और रॉंग? इज इट राईट और रॉंग? आप बोलो, कमेंट करो. 360 मीटर राईट आहे का रॉंग आहे? तिने डिस्टन्स कव्हर किती केलं? 360 मीटर. परंतु त्याने डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं? 0. कारण की इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट काय एकच आहे ना. आणि इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट जर एकच असल्या कारणाने तिथे काय डिस्टन्स काय अंतर आहे का? काही नाही. आणि डिस्प्लेसमेंट काय? 0. म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट विल बी 0 बट डिस्टन्स नेवर कॅन बी 0. डिस्टन्स कधी 0 असू शकत का? नाही. परंतु जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय 0 सुद्धा असू शकतं. याचा समजला का नाही बाळा? अवघड आहे का? असे अजून काही व्हिडिओ बघा, तुम्हाला जर हवे असतील तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा करू शकता. ते की जे तुम्हाला जेवढे काही अवघड व्हिडिओ असतील याच्यानंतर जे काही कुठले लॉ वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.